नमस्कार मित्रांनो, शिवा 8 ऑगस्ट प्रोममध्ये सुहास सगळ्यांना खूप त्रास देत असतो आणि शांताबाई मस्त मजा घेते. सुहास पेपरवर भाऊंची सही घेत असतो. तेवढे शिवा येते आणि त्याच्या डोक्यात काठी मारते. सुहास डोकं पकडतो. तेवढे शिवा मागून येते आणि त्याला पकडते. सुहास स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण शिवा काय ऐकत नाही आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या माणसाला त्रास द्यायची? सुहास त्यांच्या गुंडांना म्हणतो, अरे बघताय काय, हिला मारा. आता ते गुंड बाकीच्यांना सोडतात, पण सगळेजण त्यांना पकडून मारायला लागतात. ह्या सगळ्यांमध्ये शांताबाई काठी उचलते आणि शिवाच्या मागून डोक्यात मारते. ते बघून सगळेच थक्क होतात. तेवढे सुहास म्हणतो, वा आई. आई म्हटल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. भाऊ विचारतात, तुझी आई? सुहास मोठ्याने हसत म्हणतो, हो, ही माझी आई. तुम्हाला काय वाटलं, ही तुमची कामावाली आहे? अरे हट, ही तर तुम्हाला संपवायला आली आहे. पण सगळे मात्र शिवाच्या नावाने ओरडतात, कारण शिवा खाली पडून तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. सुहास हसून म्हणतो, शिवा शिवा, संपली तुमची शिवा. आता कोण येणार तुम्हाला वाचवायला? तेवढ्यात तारिणी येते आणि शिवाला फटका बसवते. तिच्या मागे दिव्या, चंदन, आजी आणि आई असतात. दिव्या पटकन शांताबाईला पकडते. तारिणी जाते आणि शिवाला हात देते. आता दोघी मिळून सगळ्यांनाच मारत असतात, पण शिवाला सुहासचा एवढा राग येतो, ती काठी घेते आणि त्याला मारत म्हणते, माझ्या भावाला मारलंस तू? ते आता काठी फेकते आणि मोठे हत्यार घेते आणि पुन्हा ओरडते, माझ्या भावाला मारलंस तू? आता ती सुहासवर वार करते आणि सगळेच ओरडतात, शिवा. सुहासला बघून शांताबाईचे डोळेच पांढरे होतात. तुम्हाला काय वाटतं, शिवाने अगदी बरोबर केलं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.